रामदेवळीच्या प्रकरणामध्ये ताब्यात घेण्यात आलेला आहे। मुळामध्ये रामदेववाडीचा जो प्रकार झालेला आहे, ॲक्सिडेंट होता तो दुर्दैवी घटना होती। त्याच्यामध्ये जवळपास 3 ते 4 लोक मृत्युमुखी पडलेले आहेत। त्याच्यामुळे ती दुर्दैवी घटना होती ही याच्या बाबतीमध्ये शंकाच नाही। आणि जी काही कारवाई पोलिसांच्या माध्यमातून चाललेली असेल त्याची मला फारशी काही कल्पना नाही, परंतु कायद्याच्या दृष्टिकोनातून कायद्याच्या चौकटीमध्ये सर्व सारखे असतात। जो काही अपघात झाला असेल त्या धर्तीवरती योग्य ती कारवाई पोलीस करतील। परिवाराचा आरोप आहे की राजकीय वर्चस्व आहे आणि पोलिसांवर दबाव आहे म्हणून या पद्धतीने लेट कारवाई होते, असा परिवाराने आरोप केला। नाही, त्याचं काय कारण? राजकीय दबाव म्हणजे कोणाचा राजकीय दबाव? ॲक्सिडेंट झालेला ही वस्तुस्थिती आहे। त्या ज्यांच्या हातून तो ॲक्सिडेंट झालेला असेल किंवा निष्पन्न ज्याच्या बाबतीत निघालेलं असेल त्या बाबतीमध्ये पोलिसांची जी काही कारवाई चाललेली आहे त्याच्यामध्ये कोणी थांबवलेलं आहे? थांबवण्याचं काही कारण पण नाही। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। शेवटी दुर्दैवी घटना जी झालेली आहे तिचं समर्थन काही कोणी करणार नाही। उलट या बाबतीमध्ये जो कोण असेल त्यांनी पोलिसांना सहकार्य करावं हीच अपेक्षा आमच्यासारख्याची असणार आहे। दादा, आपल्याला काय अपेक्षा वाटते? 4 जूनला निकाल लागतो आहे। 4 जूनच्या निकालाच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, महायुतीचं सरकार आणि नरेंद्र मोदी साहेब हे देशामध्ये 3ऱ्यांदा पंतप्रधान व्हायला निघालेले आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये जळगाव जिल्ह्याच्या 2 जागा या महायुतीच्या निवडून येणार आहेत। पुणे प्रकरणामध्ये राजकीय दबाव होता असं सुप्रिया सुळे म्हणतात। पुणे प्रकरणामध्ये राजकीय दबाव होता असं सुप्रिया सुळे म्हणतात। आता राजकारणामध्ये आता या बाबतीमध्ये फडणवीस साहेब स्वतः त्याच्यामध्ये जाऊन हस्तक्षेप करतायत, संबंधितांवर कारवाई झालेली आहे। आता या बाबतीमध्ये आपण अशा स्वरूपाचं बोलायचं की राजकीय दबाव होता किंवा काय, याची आवश्यकता काय बोलण्याची सुद्धा? पोलिसांची कारवाई योग्य दिशेने कुठल्याही प्रकरणामध्ये चाललेली आहे आणि त्याला योग्य तो प्रतिसाद आणि योग्य ते सहकार्य प्रत्येकाने केलंही पाहिजे। बिघडलेलं पुणे ही भाजपची देण आहे असं प्रशांत जगताप म्हणतायत। मी ते काही ऐकलं नाही प्रशांत जगताप काय म्हणताय ते। भाजपची देण होती का 40 वर्ष सत्तेत जे होते आणि ज्यांनी आतापर्यंत 15 ते 20 वर्ष खासदारकी भोगलेली आहे ही त्यांची देण होती? हा काळ ठरवेल। नाना पटोलेंनी सवाल उपस्थित केला आहे की पुणे अपघात प्रकरणात राजकीय हस्तक्षेप होता का? कसला? पुणे अपघात प्रकरणामध्ये राजकीय हस्तक्षेप होता? आता रस्त्याने हजारो ऍक्सिडेंट होतात, त्या ठिकाणी काही राजकीय हस्तक्षेप असतात का? अपघात हा अपघात असतो। मी आपत्कालीन व्यवस्थापनाचा एक मंत्री या नात्याने सांगतो, एखादी आपत्ती घडून येते त्याच्यात काही राजकीय हस्तक्षेप असतो का? शेवटी अपघात अपघात असतो आणि अपघाताला कोणाच्या हस्तक्षेपाची गरज नसते, त्याच्यामध्ये कोणाचाही दोष असू शकतो। जी आहे ती गोष्ट आपल्याला ऍक्सेप्ट करावी लागते, अपघात असो किंवा आपत्ती असो। आता उजनी धरणामध्ये जे काल हे झालं होतं त्यामध्ये 3 जवान मेलेले आहेत, त्याबद्दल काय सांगणार? या बाबतीमध्ये ती पण दुर्दैवीच घटना होती। आता उजनी त्या बाबतीमध्ये योग्य ती चौकशी चाललेली आहे। आज त्या बाबतीत उजनीच्या बाबतीमध्ये मी आज या ठिकाणी काही सांगू नाही शकत। SDRFचे जे पथक गेलं होतं त्यातले 3 जवान बोट नाही, आता SDRF NDRF आज जी महत्वाची घटना झाली डोंबिवलीमध्ये त्या बाबतीमध्ये मी सकाळपासून दुपारपासून बिझी होतो। त्या ठिकाणी कोणी मृत्युमुखी पडलं नको पाहिजे किंवा सुरक्षित लोक आजूबाजूची झाली पाहिजे, त्या दृष्टिकोनातून आज कारवाई दिवसभर चालली होती आणि तशा पद्धतीच्या कलेक्टरांना आणि महापालिकेला सूचना देण्याचं काम आज दुपारपासून चाललं होतं। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।